नमस्कार मंडळी, मी शौर्य स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि तयार आहात का एका जबरदस्त प्रवासासाठी? कारण आजपासून सुरू होतं आहे महाराष्ट्र दर्शन यात्रा. चला तर मग सीट बेल्ट बांधून घ्या आणि आमच्यासोबत तुम्ही फिरणार आहात अख्खा महाराष्ट्र, जसं की पंढरपूर, तुळजापूर, अजून बरेच ठिकाण. म्हणून आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. जी माणसं निघालीत सगळी बस जवळ जायला. बस खाली लागलेली आहे. चला, सकाळचे वाजलेत 5:45 आणि आपली महाराष्ट्र दर्शन यात्रा सुरू होते आता. चला तर मग जाऊया. जाऊ काय आता बघ तो मुझे लगेच बंद. धुका बघा कसला पडलाय, काहीच दिसत नाही. आणि आमची गाडी लेट झालेली आहे कारण बॅटरी उतरले, थंडी लागली गाडीला. तर मंडळी, आता आपलं पहिला डेस्टिनेशन असणार आहे देहू आळंदी. त्या गाडीची बॅटरी रिप्लेस करतात, त्यानंतर आपल्याला निघायचं आहे पुणेगाव सत्वाली पंढरपूर यात्रा. बघा मोरया. पंढरपूरला चला. गाडी फुल पॅक लागलेलं आहे तिथं. आणि इथं गावची आराध्य दैवत शीतला देवी समोर नारळ फोडतात आता. आता आमची गाडी ताम्हिणी घाटाच्या मार्गाने पुण्याच्या दिशेने निघाली आहे. तुम्ही प्रवास एन्जॉय करा. ते 3 तासानंतर आपण परत जर्नी कंटिन्यू करतोय, कारण थोडासा प्रॉब्लेम झालेला. त्याच्यानंतर बस चेंज केली आणि पुढचा प्रवास सुरू केला आहे आळंदीच्या दिशेने. तर मंडळी, आपण आता आपल्या पहिल्या स्पॉटला पोचलो आहे, तो म्हणजे देहू. पंढरीच्या वाटचालीवरील पहिलं चरण देहू. ही केवळ एक जागा नाही, ही आहे भक्ती आणि आत्मशुद्धीची भूमी. याच पावन मातीवर संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल नामाचा गजर केला आणि अभंगांच्या माध्यमातून संपूर्ण जगाला माणुसकीचा संदेश दिला. इथली प्रत्येक वाट रामकृष्ण हरी म्हणते. इथला प्रत्येक श्वास विठ्ठलाची आठवण करून देतो. देहूकरांच्या जीवनात भक्ती ही कर्म आहे आणि कर्मातच ईश्वर आहे. देहूवरून आपण पुढे म्हणजे आळंदीच्या दिशेने निघालो. लावले इथं आणि आमची मंडळी आणि आम्ही पोचलो आहे आळंदीला. आज आळंदीला वस्ती आहे. संध्याकाळचे 6:45 वाजलेत आणि आम्ही निघालो आहे आळंदी नगरीत. हे बघा आळंदी नगरी. चाललो आहे मंदिरात दर्शन करायला. आळंदी ही केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, ही आहे ज्ञान, भक्ती आणि आत्मबोधाची पवित्र नगरी.
त्याच भूमीवर संत ज्ञानेश्वर माऊलींनी अवघ्या लहान वयात ज्ञानेश्वरीसारखा अद्भुत ग्रंथ दिला. आळंदीचं हृदय म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी. मंदिरात गर्दी आहे. नेहमी किती गर्दी असते ती माहिती नाही, पण आज बऱ्यापैकी माणसं आहेत, कारण आता सुट्ट्या आहेत म्हणून. मला आमचं दर्शन झालेलं आहे आळंदीत पण, आणि आता इथे वस्ती करायची आहे आळंदीला. तर आमचा बघा जेवण तिथे बनतोय. आणि आजची रात्र आळंदीत, उद्या सकाळी परत अक्कलकोट, अजून जेजुरी तिकडे जायचं आहे. ते ब्लॉग पण तुम्ही नक्की पहा, खूप मजा येणार आहे. कारण आणि त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटा दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. तर मग सबस्क्राईब करून घ्या आणि पुढचा व्हिडिओ पहा.